देशाचा हाच बाजार सुरू आहे. त्या अख्ख्या देशाचा शेअर बाजार केल्यासारखं झालंय. कोणाचा किती वरती जातो खाली ढकलतो काय कळत नाहीये. पण आत्ता या 2 दिवस आज सकाळी आम्ही माननीय संजय राऊत साहेब, मी स्वतः आदित्य देसाई, राजे, आम्ही सगळ्यांनी पत्रकार परिषद घेतली. खरं तर ती घ्यायची गरज भासते, कारण रोज वर्तमानपत्रामध्ये आणि माध्यमांमध्ये बातम्या येतात. आता गंमत अशी आहे की बातम्या येतात म्हटल्यानंतर इतकं दुर्लक्ष करून पण चालणार नाही, म्हणून आम्ही आज स्वतः पत्रकार परिषद घेतली. खरं तर 14 तारखेला आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सर्व खासदारांची बैठक घेतली. 4 जण आम्ही व्यक्तिशः हात धरतो, 4 जण व्हिडिओ कॉन्फरन्स करत होते. मला कळत नाही की एवढं सगळं झाल्यानंतर पुन्हा असा कोणता गदारोळ आहे. कोणीतरी तुमचं कसं असतं, सूत्रांनी बातमी दिली, मग ती सूत्र सांगा ना, जो कोण सांगतो ना त्याचं नाव आणा पुढं. ते करत नाही तुम्ही, आणि उगाच भ्रम निर्माण करणं, संशय निर्माण करणं, एखाद्या व्यक्तीचं चारित्र्य बनीन करणं, हे काम करू नका. आत्ता बघाशी मी यंदा एक बाईट दाखवली आमच्या संजय दिना पाटलांनी. ते इतके हैराण झालेत, म्हणजे बाई 200 फोन जर मला आले तर मी काय करू, काय चिडचिड वाटतं. आणि म्हणून आपण समजून घेतलं गेलं पाहिजे. आम्ही त्यासाठी कायदेशीर बाब ठरवायची ठरवली, म्हणून आम्ही आज मुद्दामून सकाळी पत्रकार परिषद घेतली. उद्या सर्व पक्षाच्या सर्व खासदारांना व्हीप जारी केल्या आणि बैठक बोलवलेली आहे की बाबा याच्यावरचा एकदाच पडदा पाडावा की किती लोक आहेत किती लोक नाहीत, एका व्हीपच्या त्या बैठकीत कळणार आहे. म्हणून आपण उद्यापर्यंत तुम्ही पेड घेतली आहे, जे दावे केले जातात, पत्र दिलं, अशा पद्धतीचं काही पत्र ओम बिर्ला यांना मिळालेलं आहे का? जे आणि त्यांच्या कुटीर गटाकडनं बघा असं सांगताय. आता परत केस आहे, हाच प्रॉब्लेम आहे तुमचा. ते सांगतात त्यांना विचारत नाही, आम्हाला काय विचारतात. त्यांचं पत्र मला काय, माझं पत्र तर खुल्यात टाकलं ना मी. त्यांना आम्ही दिलेलं निवेदन आहे ते आम्ही सगळ्या माध्यमांवर टाकून दिलं. आमचा विधपाई सगळ्या माध्यमात आहे, लोकांना माहिती आहे आम्हाला विध काय जारी केलंय, आमचं पत्र काय, त्या पत्रातले मुद्दे काय, सगळं दिलं की आम्ही काहीच लपवलेलं नाहीये. जे लपवते त्यांना तुम्ही प्रश्न विचारत नाही, ज्यांनी खुल्या सगळं सांगितलं त्यांना तुम्ही 100 प्रश्न विचारता. तुम्हाला वाईट वाटेल परत. मगाशी मी तडचिलो ह्याच गोष्टीसाठी आपला चॅनल कशावर वेळ वाया घालवतो. आज देशातले 4000 EVM मशीन जाळल्या, का बरं सगळे चॅनल धावून गेले नाही? आणि ते त्याचा म्हणजे शोध लावेपर्यंत शांत बसणार नाही असं करत नाही. इथे 2 खासदार आहेत, त्यांच्यासाठी हे दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळे चॅनल नाचतात. कशासाठी? काय देशावर संकट आलंय का? तो राकेश मेहता का राजेश मेहता कोण आहे, 14,000 कोटीचा घोटाळा करून गेला. आता ते LICचे पैसे आहेत त्याच्यात, सर्वसामान्य तुमचे आमचे पैसे आहेत ना, त्याच्यावर चॅनलने केलं पाहिजे ना. अहो देशाचं संविधान कोण धोक्यात आहे, त्याच्यावर तुम्ही काही बोलत नाही. त्याच्यावर याचा आपण वेळ घालवतो, ते काय मला तुम्ही प्रश्न विचारला का त्यांना? आमच्या पक्षाच्या वतीने तुम्हाला काय असं पत्र आलंय का? त्याच्यावरती त्यांनी काही भाष्य केलंय का? नाही, असं आम्ही प्रश्न विचारण्याची गरज भासली नाही आम्हाला. आम्हाला असं वाटतं कशासाठी आम्ही संशय व्यक्त करायचा? आमचे खासदार आहेत, आम्ही कोणावरही संशय व्यक्त करत नाही. कालही आदित्यजींनी सांगितलं आमचा विश्वास आहे सगळे आमच्या सोबत आहेत, म्हणून आम्ही त्यांना सांगितलं बाबा असं जे काय बाहेर ऐकतोय तसंच काही दुर्दैवाने घडत असेल तर आमचे हे पत्र कायदेशीर बाब तपासून पाहावी. देशाच्या संविधानाचा संजय राऊत यांनी जे शिवीगाळ केली त्यामुळे त्यांना तात्काळ अटक करा अशी मागणी होत आहे. संजय राऊत यांनी जी शिवीगाळ केली त्याच्यावर त्यांना तात्काळ अटक करावी मागणी होत आहे. त्याच्यावर मी काही बोलू इच्छित नाही. माणसाला जेव्हा कोणीतरी शिवसेना आमची आई आहे असं ते आम्ही सगळेजण मागतो आणि मागतो, त्या आईवर कोणी काही करत असेल तर उद्वेगाने एखादा शब्द आला तर त्याला काही फारसं मोठं तुम्ही चौकट बिकट काय करायची ते करा, आम्ही परवा करत नाही त्याची. काही माणसांची लायकी असते त्याच्याबरोबर शब्द येतात, तेव्हा त्यांचे शब्द जे आले ते त्या लायकीच्या माणसांसाठी आलेले. बाकी तुम्ही आता म्हटले तुम्ही हा प्रश्न मला विचारताय, जे तिकडे आहेत त्यांना हा प्रश्न विचारतो. 6 ते 7 खासदार त्यांना आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो, पण परत तुम्ही जेव्हा मला नका मग माझं म्हणणं तेच आहे ना, 7 बोलतात तेव्हा तुम्हाला सकाळी 3 दिसले नाही का रे? का आंधळे आहेत तुम्ही सगळेजण? नाही दिसले का सकाळी 3? 9 मधले 3 सकाळी दिसले ना, तरी 7चा आकडा येतो. म्हणून तुमच्याबद्दलचा संशय व्यक्त होतो. कुणाचा तरी तुम्हाला फीडबॅक आहे, हेच चालवा म्हणून तुम्ही चालवताय का? देशावर काही संकट आले का? नाही ना. पक्षाचं संकट पक्ष बघून गेलं, काय बिघडलं? पण त्यासाठी तुम्ही जीव आठवला पाहिजे ना, की ते जीव आठवत नाही म्हणायचं हे दुःख आहे माझं. आणि म्हणून हा 4था स्तंभ विकला गेलाय किंवा लूज असं जसं पाहिलं आकडा पूर्ण झाला नाही असं आम्हाला कळतंय.
ओमराजे निंबाळकर यांचा परत तेच माझं म्हणणं आहे, काल परवाकडे जेव्हा पश्चिम बंगालमध्ये खासदार गेले त्या खासदारांनी लोकसभेच्या अध्यक्षांबरोबर फोटो काढून पाठवला. आकडा पुढे फोटो काढा बस. ओके ये अकेले नहीं सब केले अकेले नहीं फिर तंग हो जाता हूँ. त्याच्या बैठकीवरती एक मला प्रश्न विचारायचा होता. सर, संजय राऊत काँग्रेस- यांची संधी होती अशी खूप चर्चा आहे सर. सर, जो 6 रिबेल हैं अभी तक सामने नहीं आए हैं, तो क्या आपके संपर्क में हैं, यूपीटी के संपर्क में हैं? क्योंकि अभी तक ये बात क्लियर नहीं हो पा रही है कि उन्होंने तो क्लियर करा के ले लो ना. आप लोग का धंधा है ना क्लियर करा. नहीं, आपकी पार्टी को 6 हमसे क्यों बात करके क्लियर कर. जिन्होंने आपको खबर दी दौड़ रहे हो क्या? किसी ने तो खबर दी ना आपको. तो खबर जिसने दी उससे जाके पूछो कि भाई खबर दे रहे हो तो कहाँ है वो लोग. 6 लोग का इकट्ठा फोटो बताओ. माननीय मोम बिरला से मिले होंगे तो उनका फोटो बताओ ना. तो बिना प्रूफ आप सारी चीजों को लेकर जो पटकड़ बजा रहे हो वो अच्छा नहीं लग रहा है. देश के संविधान पर आँच आ रही है, उसके ऊपर आप लोग को गंभीर नहीं है. 4000 ईवीएम मशीन जल गई, आप चुप कर बैठे हो क्यों? किसने डांटा आपको? मालिक के मालिक ने डांटा होगा, फिर मालिक ने आपको डांटा होगा. खबरबाद 14,000 करोड़ का घोटाला वो राजेश मेहता करके गया, उसके ऊपर समय नहीं. एलआईसी के पैसे गए ना. किसके पैसे? आम जनता के पैसे है ना एलआईसी में. तो खबर 1 मिनट के लिए बताई होगी बस खत्म बंद. तो ऊपर मालिक के मालिक ने बताया. ये इसके लिए पूरा दिन रात 24 घंटा 48 घंटा चले. एक पार्टी से 4 सांसद गए समझ लो एक क्षण के लिए. कौन सी बड़ी आज देश पर आ रही है? नहीं ना. कौन सी जनता का नुकसान हो रहा है? नहीं ना. डॉलर गिरा, डॉलर के ऊपर रुपया गिरा, नुकसान हो रहा है. समझा? हमारी नाक कट रही विश्व में, नुकसान हो रहा है. उसके लिए आपका चौथा स्तंभ डट के खड़ा रहेगा ना तो लगेगा भाई संविधान के लिए खड़े हो जाओगे तो मुझे आपके लिए भी अभिमान लगेगा. फिर आपके लिए भी एक ये हो जाता है कि सवाल पूछने का अधिकार प्राप्त होता है. सिर्फ सवाल पूछने के लिए दुकान खोला है क्या? वो भी सिलेक्टेड लोगों को सिलेक्टेड प्रश्न लेके जाना है ना. जो मैंने सवाल पूछे वो कभी पूछे किसी को? जाकर पूछे ना उनसे. क्यों नहीं पूछा भाई सुरेंद्र कुमार से? क्यों नहीं पूछा इलेक्शन कमिश्नर से? 4000 मशीन जल गई है, तुम क्या कर रहे हो? कहाँ है 4000 मशीन? क्या जांच शुरू की नहीं? सीआईडी की जांच बैठाए कि नहीं? सीबीआई की जांच बैठाए कि नहीं? एसआईटी क्यों नहीं बैठाए? क्यों नहीं करते हो? क्यों नहीं करते हो? अंतर्मुख हो जाओ. जनतंत्र पर आचार है वो ज्यादा महत्वपूर्ण है. ये छोड़ो, ये तो हम लोग लड़ेंगे. हमारे पास ताकत अगर कुछ हो. कल हमने व्हिप जारी की है, आ जाएंगे. तो जो सर, तब बस पार्टी और बैठक उन पर क्या कार्रवाई की जाएगी जो आएंगे पेपर नहीं आते सर? तो जो पेपर जो विपक्ष नहीं वो आएंगे उसके बाद नहीं है ना. अभी पहले क्यों बताया? मुझे लगता है वो तो पहले कब के भूल चुके हैं. जब उन्होंने इस महाराष्ट्र की जनता ने क्लियर माइंडेड दिया था